नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट होणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता इकडे मात्र कुठं ना कुठं तारिणीला खूप मोठा संशय जेजेवर सुद्धा आलेला असतो आणि म्हणूनच आता इकडे स्वतः खूप हुशारीने आणि खूप अलर्ट राहत इकडे मात्र तिने आता जेजेचा कॉलसुद्धा आता रेकॉर्डिंगवरती टाकलेला असतो आणि हे सर्व काही टेक्नो जेजेच्या प्रत्येक मुमेंटवर प्रत्येक कॉलवर आता लक्ष ठेवून असतो. तर इकडे दुसरीकडे मात्र युवराजचा कॉल तर ट्रॅप असतोच, पण मात्र आता घरी पूजा आखलेली असते आणि या पूजेच्या दिवसापासून आता तारिणीच्या मना जेव्हापासून कौशिकीचा कॉल ऐकला तेव्हापासून सतत एकच भीती असते की नाही काही ना काहीतरी रहस्य आहे ज्यामध्ये आता हे कौशिकी डॉक्टर कामदांची मदत घेत आता खूप मोठं डाव रचत आहे. तर हो प्रेक्षकांनो, आता इकडे कौशिकीने आणि डॉक्टर कामदांनी हात मिळवणी केलेली असते आणि ह्या हात मिळवणीत आता जे सुद्धा सामील असते. पण या तिघांचा खूप मोठं रहस्य आता बाहेर उघडीस आलेलं आहे आणि मात्र आता या तिघांच्या एका चुकीमुळे आता टीम तारिणी यांना रंगेहात पकडणार आहे. तर आता मात्र खांडेकरांच्या घरी वादळाचं आगमन होणार आहे, कारण आता इकडे ज्या कौशिकीवरती आता एका जीवापाड प्रेम करणाऱ्या काकाला आता धक्का बसणार आहे की ज्या कौशिकीची या घराशी अशा प्रकारे नाळ बांधलेली असते की या घराचं पानसुद्धा तिच्याशिवाय हलू शकत नाही. ती सरळ नेहमीच आता सत्याकडेच तिचा मार्ग असतो असं दयानंदला वाटत असतो. पण मात्र जेव्हा कौशिकी खूप मोठी गुन्हेगार आता गुलाबची बॉस असल्याचं जेव्हा आता इकडे दयानंद खांडेकरांना माहिती होतं तेव्हा मात्र आता या खांडेकरांच्या घरी आता संकटग्रस्त वादळ आलेलं असतं. तर इकडे या वादळाला आता तारिणी आणि केदार कसं सामोरे जाणार हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता सतत कौशिकीच्या मनात असतं, कारण आता कौशिकीला कुठं ना कुठं वाटत असतं की हे आणखीन सुद्धा आता हे वादळ जे युवराजला अटक झाली होती आणि युवराज हा कौशिकी आणि डॉक्टर कामदांसाठीच काम करत असतो. पण मात्र इकडे आता कौशिकीला इकडे मात्र आता सतत चिंता वाटत असतं, कारण आता जेव्हापासून युवराज आता पोलिसांच्या ताब्यात गेला तेव्हापासून हा ड्रग्स डीलचा बिझनेस काही क्षणासाठी थांबलेला असतो आणि म्हणून ते चिंतेत असते. तेव्हा आता डॉक्टर कामत कौशिकीला स्वतः खांडेकरांच्या घरी येऊन आता कौशिकीच्या रूममध्ये जाऊन भेटतात आणि हे सर्व बघत असते तारिणी. आता इकडे तारिणी सुद्धा आता इकडे त्यांच्यावरती वॉच ठेवून असते, कारण या दोघांवरती संशय आहे आणि बेडरूमचं दार लावून हे दोघं काही ना काही बातचीत करत आहे. या संशयावरून आता बेडरूमच्या बाहेर तारिणी आता शांतपणे गपचूप बाहेर लपते आणि इकडे तेव्हा आता एक चूक घडते. तेव्हा मात्र आता लगेच कौशिकी बोलते की कामत काका, तुम्ही असं दरवाजा लावून आतमध्ये आले, कोणाला आपल्यावरती शंका येणार, हे काय आहे? तेव्हा आता कामत बोलतो की कौशिकी, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला आता जेचा कॉल आला होता आणि ते तुझ्या कॉलवर नाही कॉल करू शकत, काही प्रॉब्लेम आहे असं बोललं आणि तिने आत्ताच आता बोलले की उद्या दुपारी जेव्हा तुला काम नसणार तेव्हा तिने एक वेळ ती मला मेसेज करणार आहे, त्या वेळेत आपल्याला आता दोघांना तिथं आता जेला जाऊन भेटायचं आहे, ते पण तिच्या घरी. त्यानंतर आता इकडे एवढं जेव्हा तारिणी ऐकते तेव्हा तिथून ते निघून जाते आणि मात्र आता ती वेळ आलेली असते जेव्हा तारिणीला आता पूर्ण 100% डाऊट आलेला असतो या तिघांवरती. तेव्हा आता लगेच तारिणी रूममध्ये जाते आणि केदारला सांगते की हे बघ केदार, मला अगोदरच कौशिकी आणि इकडे कामत काकांवरती संशय होता, पण आज माहिती आहे तुला काय झालेलं आहे? डॉक्टर कामत आले आणि कौशिकीची विचारपूस करून सरळ तिच्या रूममध्ये गेले आणि दरवाजा लावून ते काय बोलले माहिती आहे का? ते दोघं मिळून आज जे मॅडमला भेटायला जाणार आहे आणि जे मॅडम हे सर्व काही कॉलवर बोलत नाही. खरंच त्यांना आपल्यावर काही संशय तर आलेला नसेल ना की आपण ट्रॅप केला. लगेच आता इकडे केदार आणि तारिणी
टेक्नोला कॉल लावते आणि बोलते की तारिणी बोलते की हे बघ टेक्नो, मी काय बोलते शांततेत ऐक. आता आपण जे जे मॅडमचा कॉल रेकॉर्डिंगवरती लावलेला आहे आणि हे सत्य जे जे मॅडमला तर माहिती पडणार नाही ना. तेव्हा आता इकडे टेक्नो बोलतो की नाही बॉस, मी असं काही मात्र ॲप यूज करत आता मॅडमचा कॉल रेकॉर्डिंगवर लावलेला आहे की मॅडमला काय कुणालाच काहीही कळणार नाही. त्यावर आता इकडे लगेच तारिणी बोलते की गुड जॉब टेक्नो. आणि आता तारिणी फातिमाला कॉल करते आणि बोलते की फातिमा, तुम्ही सर्व तारिणी टीम अलर्ट राहा, कारण तुम्हाला माहिती आहे आज आज सकाळीच म्हणजे येणाऱ्या सकाळीच आता गुप्त मीटिंग इकडे डॉक्टर कामत जे आणि कौशिकी खांडेकरांची होणार आहे. आणि या गुप्त मीटिंगमध्ये काय ठरवतात फक्त आपल्याला याचा शोध लावायचा आहे. आणि त्यानंतर जेव्हा ते आता या ड्रग्सबद्दल काय आता मुवमेंट करणार आहे त्यानंतरच आपण पुढचा निर्णय घेणार आहोत. त्यावर आता सध्या हे जे मॅडमला आता कौशिक आणि कामत त्यांच्या घरी भेटायला जाणार आहेत. पण आपण सध्या काहीही मुवमेंट करायचं नाही, पण तारिणी टीम अलर्ट राहायची. तेव्हा आता तो दुसऱ्या दिवसची सकाळ निघलेली असते आणि तेव्हा आता हा केदार मोठ्या हुशारीने आता डॉक्टर कामदांच्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि बोलतो की डॉक्टर सर, मला बरं वाटत नाही आहे, कालपासून मला चक्कर येत आहे. आणि तेव्हा डॉक्टर कामत आता त्याला चेक करण्यासाठी जातात आणि तो मात्र जेव्हा डॉक्टर चेक करतात तेव्हा मात्र आता डॉक्टरच्या पॅन्टचा जो खिसा असतो त्या खिशामध्ये एक मायक्रोफोन लावतो आणि जेणेकरून जेव्हा हे तिघांची बातचीत होणार तेव्हा मात्र आता सर्व काही टेक्नो बाहेर उभा राहून आता ही टीम तारिणीला ऐकू शकणार. आणि आता कार्य झाल्यानंतर आता काही इंजेक्शन आणि टॅबलेट घेऊन आता केदार हॉस्पिटलमधून बाहेर निघतो आणि आता घड्याळीत वाजलेले असतात 3 आणि आता तिघंसुद्धा इकडे कौशिकी, डॉक्टर कामत आणि जे तर तिच्या घरीच असतो. तेव्हा आता हे दोघं काम सोडून आता सरळ जेच्या घरी जातात. आणि आता घरी गेल्यावर जे लगेच त्यांना आतमध्ये घेतो. तर तारिणी टीमची गाडी हे सर्व काही तारिणी टीम दूर उभं राहून जेच्या घरावरती वॉच ठेवत असतात आणि आता दरवाजा बंद होतो. आणि आता तेव्हा लगेच इकडे टेक्नो आता या टेक्नो गाडीमध्ये बसलेला असतो आणि सर्व तारिणी टीम तिथं अलर्ट असते. आता तारिणी हेडफोन लावून त्या तिघांच्या गोष्टी सर्व काही ऐकत असतात. तेव्हा मात्र आता जे बोलते की वेलकम डॉक्टर कामत आणि कौशिकी खांडेकर. खरंच मात्र आज खूप दिवसांनी आपण असं भेटून मात्र आनंद होतोय. त्यावर कौशिकी बोलते की जे तुला माहिती आहे ना गं, तू असं मला बोलावलं, कुणाला काही संशय आला तर, तुझ्या त्या टीमला काही संशय आला तर. त्यावर इकडे आता लगेच तारिणीला ही जे बोलते की नाही येणार संशय, कारण मी आत्ताच कॉल केला आणि ते सर्व मी जे काम एक्स्ट्रा वर्क त्यांना देऊन ठेवलं ना त्यामध्ये बिझी आहेत, म्हणून आता सध्या तरी तारिणी टीममधलं कोणीही रिकामं नाही. तर हे सर्व काही ऐकत असते ती म्हणजे आता तारिणी. आता हे ऐकल्यावर मात्र आता मुद्द्यावर बोलूया असं डॉक्टर कामत बोलतात की मला आत्ताच आपल्या ड्रग्ज डीलच्या या जगातील फोन आला होता आणि त्यांना खूप मोठं ड्रगची आवश्यकता आहे आणि ते आपल्याला या ड्रग्सच्या किमतीत ट्रिपल पैसे देऊ शकतात. कारण आता मात्र जेव्हापासून हे युवराजचं प्रकरण झालं तेव्हापासून आता सर्व शहर हादरलेलं आहे आणि या शहरात कोणीही ड्रग्ज डीलचं काम करत नाही. म्हणून आपल्याला तिघांना ऑफर आलेली आहे आता मात्र इकडे की आपण जर त्यांना 10 किलो ड्रग्ज दिला तर आपल्याला ते त्याची किंमत 3 पटीने जास्त देता. काय वाटतं तुम्हाला? तेव्हा जे बोलतं की देऊन टाका. त्यावर इकडे कौशिकी बोलते की तुला माहिती आहे ना, आणखीनसुद्धा युवराजचं प्रकरण थंड झालेलं नाही आहे आणि हे ड्रग्जचं काम कोण करणार? त्यावर जे बोलतो की हे काम युवराज खांडेकरच करणार. आणि कसं करणार, काय करणार याचं प्लॅनिंग मी सांगतो. आता अगोदर तर त्यांना आपल्याला सांगावं लागणार की कौशिकी खांडेकर हीच गुलाबची बॉस आहे आणि कौशिकी खांडेकरचा डावा हात जे तर उजवा हात डॉक्टर कामत आहे. तेव्हा आता हे सर्व मायक्रोफोनने आता तारिणी टीम ऐकत असते. तेव्हा मात्र सर्वांच्या पायाखालची जणू जमीनच सरकते आणि इकडे मात्र आता तारिणी टीमच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो की कौशिकी खांडेकर तिचा मात्र 2 हातासह म्हणजेच इकडे डॉक्टर कामत आणि जेच्या हातासोबत आता 10 किलो ड्रग्सचं आता डील करणार असते. आणि आता इकडे मात्र युवराज आता हा सर्व ड्रग्स
आता विक्रेताचं काम करणं हे आता सर्व काही आता तारिणी टीमच्या हाती लागलेलं असतं. आता हा प्लॅनसुद्धा आता इकडे तारिणी टीमला समजलेला असतं. तेव्हा फातिमा बोलते की बॉस काय झालं, पकडायचं का यांना रंग्या? तेव्हा आता इकडे फातिमाला तारिणी सांगते की नाही, हे खूप मोठे माणसं आहेत आणि यांना आपण असं पकडलं तर हे नक्की सुटून जातील. आपल्याला यांना ड्रग्ससोबत पकडायचं आहे, जेणेकरून आता खूप मोठा पुराव्यासोबत आता आपल्याला यांना मात्र पकडून आता यांचा खरा चेहरा जगासमोर आणायचा आहे. जे जेचा चेहरा सर्व जगासमोर आणायचा आहे. तेव्हा आता तो दिवस आलेला असतो जेव्हा मात्र आता युवराजला भेटण्यासाठी या तिघांनी बोलावलेलं असतं आणि आता एका सुनसान ठिकाणी जिथं की 10 वर्ष झाले जे जे डॉक्टर कामत आणि इकडे कौशिकी ह्या ड्रगचं काम करत असते. आता त्यांचासुद्धा एक अड्डा असतो. त्या अड्ड्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी हे तिघं गेलेले असतात आणि मात्र आता तारिणी टीमसुद्धा तिथं पोचलेला असतो आणि तिथं युवराजसुद्धा आता गुलाबच्या बॉसला भेटायचं म्हणून यासाठी पोचलेला असता. आता समोर असं कौशिकीला बघून मात्र युवराज घाबरतो आणि बोलतो की ताई तू इथं, म्हणजे काय आहे हे सर्व, मला सांगणार का कोणी, काय प्रकरण आहे काका तुम्ही? तेव्हा आता इकडे मात्र कौशिकी बोलते की हे बघ, तू माझा सध्या भाऊ नाही आहे आणि मी तुझी बहीण नाही आहे, मी गुलाबची बॉस आहे आणि ही जे जे. तेव्हा आता अरे बाप रे, युवराज बोलतो काय तुमचा ट्रॅप आहे खरंच. आणि मात्र जे जे एक डॅशिंग पोलीस ऑफिसर, ही करप्ट पोलीस ऑफिसर आहे आणि MNLची CO म्हणजे जी की नेहमी सत्याचा मुखडा घेऊन लोकांसमोर येते, तीच या ड्रग्स जगातील बादशाह. अरे बापरे. आणि डॉक्टर कामत जे फक्त पेशंटना आता भोळाभावळा चेहरा घेऊन मात्र त्यांच्याशी प्रेमाने वागतात, त्यांना लोकांशी काहीही घेणं नसते, अशा वागणारा माणूस एवढा मोठा ड्रग्सला जगातील बादशाह. आज तर मात्र हा युवराज तुम्हा तिघांना भेटून तृप्त झालेला आहे. तेव्हा आता इकडे कौशिकी बोलतो की शांत बस, हे बोलण्यासाठी आपण इथं भेटलेलो नाही आहे, हे ड्रग्स घे आणि हे मी सांगतो त्या लोकेशनवरती पोचो, तू मागशील ती किंमत तुला मिळणार. तेव्हा आता इकडे मात्र एक ड्रगची बॅग डॉक्टर कामत आता इकडे युवराजच्या हाती देतो. तेव्हाच तारिणी टीम अलर्ट होत आता या तिघांवरती चौघांवरती हल्लाबोल करते आणि यांना रंगेहात पकडते. तेव्हा मात्र तारिणी टीमला असं समोर बघून कौशिकी इकडे आता हादरून जाते आणि युवराजसुद्धा आणि डॉक्टर कामत जे जेची तर बोलतीच बंद होते. अशा प्रकारे आता तारिणीच्या एका हुशारीने खूप मोठं रहस्याचा पर्दाफाश झालेला असतो आणि अशा प्रकारे आता इकडे कौशिकी आणि जे जे आणि डॉक्टर कामत आणि इकडे हा युवराज गजाआड झालेला असतो. आणि आता हे सर्व सत्य जेव्हा दयानंद खांडेकरांना माहिती होतं तेव्हा मात्र आता त्याची तब्येत प्रचंड बिघडते आणि अशा प्रकारे आता वादळग्रस्त वादळ आता या खांडेकरांच्या घरी येत तारिणी केदार आता पुन्हा त्यांचा स्वीकार करत आता कसं खांडेकरांना आता समजावून सांगणार हे पाहणं तेवढंच रंजक आहे. बघत राहा तारिणी मालिका आणि आजच्या जबरदस्त भागाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.